Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the adrenal glands or suprarenal glands. These glands, they are located on the uppermost side of the kidney. They are looking like the cap on the kidneys. किडनीच्या वरच्या साईडला अगदी टोपी घातल्यासारखी ही दोन ग्लँड दिसतात, ज्यांना आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणू किंवा सुप्रारिनल ग्लँड्स म्हणू. या ग्लँड्सचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. एक म्हणजे ॲड्रिनल कॉर्टेक्स, जो बाहेरच्या ज्या लेयर्स आहेत, आणि आतला भाग गाभा, ज्याला आपण ॲड्रिनल मेडुला म्हणू. अँड adrenal gland, it is divided into two parts, that is the adrenal cortex and adrenal medulla, and therefore it is also that dual in origin. तो जर्मानल लेयरच्या दोन भागापासून तयार झालेली ही ग्लँड आहेत. that adrenal cortex, it is mesodermal in origin and adrenal medulla, it is ectodermal in origin. कॉर्टॅक्स म्हणजेच ॲड्रिनल ग्लँडचा बाहेरचा भाग हा मिझोडर्म म्हणजे मिडल लेअरपासून तयार झालेला आहे, जर्मानल लेयर्सच्या. म्हणजे आपण गर्भ तयार होताना सगळ्यात आधी 3 लेअर तयार होतात, ज्याला आपण एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म म्हणू. एक्टोडर्मपासून ॲड्रिनल ग्लँडचा मधला भाग तयार झाला आहे आणि मिझोडर्मपासून ॲड्रिनल ग्लँडचा कॉर्टॅक्सचा म्हणजे बाँड्रीचा भाग तयार झाला आहे. ओके, दे आर लोकेटेड ऑन द अप्पर साईड ऑफ किडनी. त्यांचं लोकेशन काय, ते किडनीच्या वरच्या साईडला आहेत. ओके, जस्ट लाईक they are looking like cap on the kidneys. Okay, therefore they are located on the upper side of kidney. Then they are conical, small, yellowish glands which is divided into two parts. They are pale yellowish in color and divided into two parts. The upper region or the boundary region, it is called as cortex, and the inner part it is called as medulla. And there are different types of hormones secreted by adrenal gland, and that hormones, today we are going to see that hormones. That hormones of the cortex, there are 3 types of hormones from the cortex and 2 types of hormones from the medulla. Okay, that cortex secretes the 3 hormones which are generally called as corticoids. Then they are mineralocorticoids, glucocorticoids and gonadocorticoids. First we are going to see the mineralocorticoids. जर आपण ॲड्रिनल कॉर्टेक्सचा टीएस घेतला किंवा हिस्टॉलॉजी बघितली, तसं जर टिश्यू स्टडी केलेत आपण, तर ॲड्रिनल कॉर्टेक्स हा 3 लेअरमध्ये डिवाइड होतो. दॅट इज झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलेटा अँड झोना रेटिक्युलारिस. द आउटरमोस्ट लेअर इट इज कॉल्ड ॲज झोना ग्लोमेरुलोसा, आणि या झोना ग्लोमेरुलोसाकडून जे हार्मोन्स तयार होतात त्यांना आपण मिनरलोकॉर्टिकॉइड्स म्हणतो. मिनरल्स कंटेंट असलेले आणि स्टेरॉइड प्रकारातले हार्मोन्स, स्टेरॉइड एक प्रकारचे लिपिड आहेत, त्या प्रकारातल्या हार्मोन्सला आपण मिनरलोकॉर्टिकॉइड्स म्हणू. त्याच्यातलं एक महत्त्वाचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज द अल्डोस्टेरॉन. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मिनरलोकॉर्टिकॉइड्स अँड इट मेंटेन, याचं फंक्शन काय बघा, इट मेंटेन द सोडियम अँड पोटॅशियम लेवल इन द बॉडी. बघा, शरीरात जर सोडियम आणि पोटॅशियम जास्त झालं आहे तर युरिनमध्ये कमी बघायला मिळेल आपल्याला, आणि शरीरात सोडियम आणि पोटॅशियम लेवल जर कमी असेल तर युरिनमध्ये ते मोस्टली एक्सक्रीट होत असेल, म्हणून शरीरात त्याची लेवल कमी आहे. दॅट मीन्स दॅट अल्डोस्टेरॉन इट मेंटेन द ब्लड प्रेशर अँड इट ऑल्सो मेंटेन द सोडियम अँड पोटॅशियम लेवल इन द ब्लड अँड युरिन. ओके, आता बघा, ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी वेसल्स कन्स्ट्रिक्ट कराव्या लागतात किंवा डायलेट कराव्या लागतात. दॅट अल्डोस्टेरॉन रिस्पॉन्सिबल फॉर कन्स्ट्रिक्शन ऑफ वेसल्स, म्हणजे वेसल्समध्ये आखडतेपणा आणून त्यांच्यामधलं प्रेशर वाढवून जेव्हा कधी बॉडीमध्ये ब्लड प्रेशर लो झालं आहे तेव्हा किडनीच्या ॲड्रिनल ग्लँडकडून, त्याच्या कॉर्टेक्सकडून मिनरलोकॉर्टिकॉइड्स तयार केले जातात, जसं की अल्डोस्टेरॉन, आणि हे किडनीच्या नेफ्रॉन्सवरचं ब्लड प्रेशर वाढवतं आणि सोडियम आणि पोटॅशियमची लेवल मेंटेन ठेवतं. जेव्हा किडनीच्या नेफ्रॉन्समधलं ब्लड प्रेशर वाढेल ते ॲक्टिव्हली रिॲब्झॉर्प्शन करावं लागतं. ज्या गोष्टींना शरीरातून बाहेर जायचं त्या युरिनमधून बाहेर फेकल्या जातात, आणि ज्या गोष्टींना शरीरातच राहायचं त्या ॲब्झॉर्ब केल्या जातात. आपल्या शरीरात दिवसभर ब्लड किडनीमधून रेग्युलेट होतं, ट्रान्सपोर्ट होतं, आणि त्यापासून जवळपास 180 लिटर फिल्ट्रेट तयार होत असतं. इट कांट इमॅजिन, एवढं मोठं अमाऊंट आपण इमॅजिन करू शकत नाहीत, पण 178.5 किंवा 179 लिटर फिल्ट्रेट पुन्हा रिॲब्झॉर्ब केलं जातं, कारण एवढं पाणी, एवढं ग्लुकोज, एवढं सोडियम, पोटॅशियम, एवढे मिनरल्स आपल्याला बाहेर काढून परवडणारे नाही आहेत शरीराला. त्यामुळे ते पुन्हा रिॲब्झॉर्ब केले जातात किडनीच्या ज्या
युरिनिफरस ट्युब्युल्स आहेत, मायन्यूट ट्युब्युल्स आहेत, ज्यांना आपण नेफ्रॉन्स म्हणतो त्याकडून. आणि किडनीच्या नेफ्रॉन्सला काम करण्यासाठी या मिनरलोकॉर्टिकॉइड्सची गरज असते, जसं की अल्डोस्टेरॉन. इट मेंटेन्स सोडियम अँड पोटॅशियम लेवल and it control the blood pressure. Okay, the second hormone is glucocorticoid, and that glucocorticoids, it is secreted by the second most layer of the cortex, which is called as zona fasciculata, and the example is cortisol. Okay, it is increase, याचा function काय? It helps to maintain the metabolism of carbohydrate, fats and the protein. आपल्या शरीरातली जी आहारातले महत्त्वाचे घटक आहेत किंवा सेलच्या कन्स्ट्रक्शनमधले महत्त्वाचे घटक आहेत, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं, या तिन्हीचं मेटाबॉलिझम यांचं चयापचय मेंटेन करणं ह्या ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं काम आहे. अँड इट ऑल्सो इन्क्रीजेस द ग्लुकोज लेवल इन द बॉडी बाय द ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ओके, देन इट इज यूज्ड टू सप्रेस द इम्युन सिस्टम. आता बघा, जेव्हा आपली इम्युनिटी खूप ॲक्टिव्ह होते, कधी ॲक्टिव्ह होते? जेव्हा वातावरणातल्या ॲलर्जीन्स, मग ते खाद्यपदार्थांच्या स्वरूपात असू देत, पोलन ग्रेनच्या स्वरूपात असू देत, डस्ट पार्टिकलच्या स्वरूपात असू देत किंवा पोल्युटंटच्या स्वरूपात असू देत, जेव्हा एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय बॉडीला, त्याला आपण ॲलर्जीन्स म्हणतो. आणि ह्या ॲलर्जीन्सच्या अगेन्स्ट आपली बॉडी लढायला पाहिजे. आपल्या बॉडीकडून त्यांच्या विरुद्ध काहीतरी सिम्पटम्स क्रिएट व्हायला पाहिजेत. त्यासाठी हे कॉर्टिसॉल्स आहेत, ते काय करतात? आपल्या बॉडीची इम्युनिटी सिस्टीम सप्रेस करतात, जेणेकरून आपल्या बॉडीला फॉरेन पार्टिकल्स आणि बॉडी पार्टिकल्समधला फरक कळू नये. ओके, तर ॲलर्जी ट्रीटमेंटमध्ये हे वापरले जातात. उदाहरणार्थ बघा, मोठे ऑपरेशन्स झाले ज्यामध्ये स्किन वगैरे जळाली आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाची स्किन ग्राफ्ट केली एखाद्या पेशंटला, तर ती स्किन आपल्या शरीराद्वारे ओळखल्या जाते की परकेची स्किन आहे. आपली बॉडी इचिंग, इरिटेशन कॉज करून तिथला भाग लाल होतो, सूज येते आणि ती स्किन रिजेक्ट केल्या जाते. पण त्या दरम्यान ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दिल्या गेले तर तेव्हा आपली इम्युनिटी काय राहते? सप्रेस राहते. म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती ॲक्टिव्ह न राहता पासिव्ह अवस्थेत राहते, संथ अवस्थेत राहते, म्हणजे जेणेकरून आपल्याला फॉरेन पार्टिकल कळणार नाहीत बाहेरून काय आलं आहे ते. ओके, देअरफॉर दॅट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, एक्झाम्पल कॉर्टिसॉल आहे. आणि याचं काम काय? ॲलर्जीमध्ये हे यूज केले जातात. हे कार्बोहायड्रेट, फॅट म्हणजेच लिपिड आणि प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये यूज केले जातात. जेव्हा जेव्हा बॉडीची ग्लुकोज लेवल कमी होईल, अशक्तपणा येईल, तेव्हा तेव्हा ग्लुकोज लेवल वाढवण्याचं काम हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स करत असतात. अँड इन द सप्रेसिंग द इम्युनिटी इन मेजर दॅट सर्जरीज, हे इम्युनोसप्रेसंट ड्रग्ज म्हणून ग्लुकोकॉर्टिकॉइड्स वापरले जातात. ओके, देन द third one, it is gonadocorticoids. Gonads means the reproductive organs or the sex organ. Okay, and the corticoids which are secreted by the zona reticularis, the innermost layer of the cortex, सगळ्यात आतली लेअर आहे आणि त्या लेअरकडून गोनाडोकॉर्टिकॉइड्स तयार केले जातात. बघा, मेल्समध्ये एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर मेंटेन करण्याचं काम हे गोनाडोकॉर्टिकॉइड्स करत असतात आणि फिमेलमध्ये हेच गोनाडोकॉर्टिकॉइड्स that is responsible for the virilism and the hirsutism. या दोन्ही शब्दांचा अर्थ होतो दॅट डेव्हलपमेंट ऑर ग्रोईंग द एक्सेस ऑफ फेशियल हेअर्स इन केस ऑफ फिमेल. म्हणजे स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर अतिरिक्त केसांची वाढ होणं, छोटे छोटे केस तर असतात पण अतिरिक्त केसांची वाढ होणं, हे कशामुळे होतं आहे? तर गोनाडोकॉर्टिकॉइड्सच्या सिक्रिशन्समुळे होतं फिमेलमध्ये. बट मेलमध्ये एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर मेंटेन करणं हे गोनाडोकॉर्टिकॉइड्सचं काम आहे. द डेव्हलपमेंट ऑफ हेअर्स ऑन द चेस्ट रिजन, ऑन द ऑल ओव्हर बॉडी ऑर ऑन द रिप्रोडक्टिव्ह एरिया, दॅट इज ड्यू टू द गोनाडोकॉर्टिकॉइड्स. बट इन मेल इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द गायनेकोमास्टिया. अँड व्हॉट इज द गायनेकोमास्टिया? दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट इन केस ऑफ मेल. म्हणजेच पुरुषांच्या केसमध्ये छातीची वाढ होणं हे गायनेकोमॅस्टिया समजला जातं आणि हे गायनेकोमॅस्टिया गोनाडोकॉर्टिकॉइड्समुळे होतं. ओके, दॅट देर आर 3 टाइप्स ऑफ हार्मोन विच इज सिक्रेटेड बाय द adrenal cortex, that is mineralocorticoids secreted by the uppermost layer of the cortex, zona glomerulosa. Glucocorticoids, that is example cortisol, which is secreted by the middle layer of cortex, zona fasciculata. And third most, that is secreted by the innermost layer of cortex, zona reticularis, that is the gonadocorticoids. Then the inner part of adrenal gland, it is called as adrenal medulla, and that secretes 2 hormone, adrenaline and noradrenaline. Adrenaline also called as epinephrine and noradrenaline also called as norepinephrine. And this adrenal medulla म्हणजे adrenal glandचा आतला भाग, गाभा ज्याला म्हणू, इट इज एक्टोडर्मल ओरिजिन, जर्मानल लेअरच्या सगळ्यात बाहेरच्या लेअरपासून हा भाग तयार झालेला आहे. आणि या ॲड्रिनालिनचं काम आहे, इट
maintain the level of organism, it maintain the position of that organism in case of fight, फ्लाईट अँड फ्राईट कंडिशन. ज्या स्ट्रेस कंडिशन असतात, भीती वाटण्याच्या कंडिशन असतात, घाबरण्याच्या कंडिशन असतात, तेव्हा शरीराला मेंटेन ठेवणं हे ॲड्रेनालिनचं काम असतं. आणि नॉर ॲड्रेनालिन काय करतं, नॉर इपाइनफ्रेरिन काय करतं, इट कंट्रोल द BP, इट ॲक्ट ॲज अ वॅसो कन्स्ट्रिक्टर. BP वाढवायचं काम हे करत असतं आणि वेसल्स कन्स्ट्रिक्ट झाल्या पाहिजेत त्यासाठी हे लढत असतं. म्हणजे वेसल्स दाबल्या गेल्या की आपोआप BP वाढतं. जेव्हा जेव्हा शरीराला या स्ट्रेस कंडिशनमध्ये उभं राहायचं असतं तेव्हा BP वाढला पाहिजे. तर ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन हे, ॲड्रेनालिन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 3F हार्मोन बिकॉज इट इज हेल्प्स इन द फाईट, फ्लाईट अँड फ्राईट कंडिशन. ज्या बॉडीच्या म्हणजे फाईट म्हणजे आपण म्हणू भांडणं, उंचावरची भीती, अंधाराची भीती आणि घाबरण्याच्या ज्या अवस्था आहेत बॉडीच्या, तेव्हा शरीराला मेंटेन करणं हे ॲड्रेनल मेडुलाचं काम असतं. ओके दॅट इज द ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स. शरीराला कमी पडले तरीही डिसीजेस होतात, जास्त झाले तरीही डिसीजेस होतात. दॅट हायपोसिक्रिशन्स ऑफ द मिनरलोकॉर्टिकॉइड्स अँड द ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इट रिस्पॉन्सिबल फॉर द ॲडिसन्स डिसीज. अँड तुम्ही बघता मिनरलोकॉर्टिकॉइड सोडियम आणि पोटॅशियमची लेवल मेंटेन करतं, BP कंट्रोल करतं. दॅट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इट मेंटेन द कार्बोहायड्रेट, लिपिड अँड फॅट मेटाबॉलिझम अँड प्रोटीन मेटाबॉलिझम. इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इम्युनिटी सिस्टम. आता हे जर कमी तयार झाले ओके, इफ मिनरलोकॉर्टिकॉइड्स इट इज सिक्रेटेड इन द लेस अमाऊंट, दॅट मीन्स सोडियम आणि पोटॅशियमची लेवल जर युरिनमध्ये जास्त बाहेर चालले तर शरीरामध्ये कमी असतं. That means hyposecretion of mineralocorticoid and glucocorticoid, it result into Addison's disease. And urine मध्ये मग सोडियम आणि पोटॅशियमचं लेवल जास्त मिळेल, but blood having the low amount of sodium, low amount of potassium, low BP, that nausea, vomiting, weight loss, ही सगळी लक्षणं आहेत ॲडिसन्स डिसीजची. अँड इफ मिनरलोकॉर्टिकॉइड अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड दॅट विल सिक्रेटेड इन मोर अमाउंट, दॅट मीन्स हायपरसिक्रेशन ऑफ दीज टू हार्मोन्स, इट विल रिझल्ट इन टू द हाय BP, that increased amount of weight, obesity, okay, increase in the blood pressure. ह्या सगळी लक्षणं कुशिन्स डिसीजची आहेत. दॅट कुशिन्स डिसीज इट इज कॉज्ड बाय द हायपरसिक्रेशन ऑफ मिनरलोकॉर्टिकॉइड्स अँड दॅट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स अँड the hyposecretions of mineralocorticoid and glucocorticoids, they are resulted into the Addison's disease. These are two disorders caused by these two hormones which are secreted by the adrenal cortex. This is about the adrenal gland. That adrenal gland divided into two parts, that is the adrenal cortex, outer region adrenal cortex divided into three layers, zona glomerulosa, zona fasciculata and zona reticularis, and the inner part called as adrenal medulla. Cortex it is mesodermal in origin, medulla it is ectodermal in origin. These are yellowish colored gland which is look like cap on the kidneys. Okay, that cortex secreted three hormones, mineralocorticoids, example aldosterone, it maintain BP and sodium and potassium level. Glucocorticoids, it is secreted by zona fasciculata, and example cortisols, and it helps in increasing glucose level of the body, and it maintain the carbohydrate, lipid and protein metabolism. That gonadocorticoids, it is secreted by the zona reticularis and it maintain the external sex character. In males, it is responsible for the hirsutism and virilism in females, and it is responsible for the gynecomastia in the males. Medulla will secrete the two hormones. Adrenaline, it is called as 3F hormone, fight, flight and fright. It helps in the stress condition. And noradrenaline or norepinephrine, it helps to maintain the BP. It also acts as a vasoconstrictor. This is about the brief introduction of adrenal gland and its two part and the hormones secreted by them and the disorders caused by the hypo and hyper secretion from the mineralocorticoid and the glucocorticoid. Thank you student for today's video.